आपण मौर्यकालीन भारत हा इतिहासाचा जो पाठ आहे त्याचा आपण आता अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर मग. ह्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत सम्राट सिकंदर. चला तर मग. ग्रीक सम्राट हा कोण होता? ग्रीक होता. ग्रीक देशातला हा सम्राट होता सिकंदर. त्याची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. त्यांनी सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. त्याच्यानंतर काय झालं तर या मार्गावरचे जे काही स्थानिक भारतीय होते या सगळ्या राजांनी त्याच्याशी लढा दिला. त्याला काय केलं? त्याच्याशी अगदी प्रखर रीतीने युद्ध केलं. तरी सुद्धा पंजाब पर्यंत पोहोचण्यामध्ये हा सिकंदर यशस्वी झाला. मात्र त्याच्या या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांना खूपच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कसा? कारण तो आला होता कुठून? ग्रीकवरून. ग्रीकवरून तो भारतामध्ये आपल्या स्वारी करायला आला. आता इतके दिवस ते सैनिक हालअपेष्टा भोगत होते. कधी धड खायला मिळत नव्हतं, काही सुखसोयी नव्हत्या, घराचं तर काही नाहीच. ग्रीक मधून इथं आल्या म्हणजे मायदेश त्यांनी सोडलाच होता. म्हणजे ह्या सगळ्या हालअपेष्टामध्ये सुद्धा हा सिकंदर पुढे 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 जातच राहिला. तर त्याच्यामध्ये त्याला कुठे खच्चीकरण झालं तर त्याचे सैनिक जे होते त्यांना मायदेशी जाण्याचे वेग लागले होते. त्यांना आता युद्ध नको होतं. मग त्यांनी काय केलं तर सिकंदराविरुद्ध बंड पुकारलं. काय केलं? सिकंदराच्या विरुद्ध बंड पुकारल्यानंतर सिकंदराला तर आता माघार घेणं भागच होतं. मग त्यांनी काय केलं तर भारतामध्ये ज्या जिंकलेल्या प्रदेश होता त्याच्या व्यवस्थेसाठी म्हणजे आता त्यांनी जे जिंकून भाग घेतले होते त्याच्यासाठी त्यांनी काही ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्याच्यावर केल्या आणि त्यांना सत्रप असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सत्रप. आणि त्याच्यानंतर मग तो माघारी फिरला ग्रीकला जायला. वाटेमध्ये बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 म्हणजे त्या आसपासच तो मरण पावला. आणि हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. बघा त्यांनी स्वारी कधी केली होती? 326 मध्ये, बरोबर. मग त्या अगोदरच्या थोड्याशा काळामध्ये म्हणजे त्या हा संपूर्ण इसवी सन 326 323 ते 326 पर्यंत हा सगळा असा संपूर्ण फेरा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचं वर्णन असंच केलं गेलेलं आहे. आणि हे स्थळ आजच्या इराकमध्ये, तेथे तो मरण पावला. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातला व्यापार वाढला. कारण सिकंदर आला कुठून होता? ग्रीक मधून. मग त्याच्यामुळं काय झालं तर बरेचसे आपले जे पश्चिमेकडचे म्हणजे आपल्या साता समुद्रापलीकडचे जे काही देश होते त्यांच्याशी आपला व्यापारिक संबंध हा वाढला. तसेच त्याच्याबरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला या भारताचा परिचय करून दिला, ओळख करून दिली की हा भारत कसा आहे, याच्यामध्ये काय सुख संपन्नता आहे, सगळं काही त्यांनी आपल्या लेखनामधून लिहिलं. त्याच्यानंतर बऱ्याच आपण जर बघितलं तर ग्रीक मूर्तिकलेचा हा भारतीय कला शैलीवर बराच प्रभाव पडला होता. म्हणजे त्यांच्या फुलदाण्या, लोकांचे चेहरेपट्टीचे हावभाव किंवा त्यांची केशरचना ही बरीच त्यांच्या त्या ग्रीक शैलीवर अवलंबून अशी झाली होती. आणि या गोष्टीतूनच आणि ह्याच्यातूनच पुढं काय झालं तर गांधार नावाच्या कला शैलीचा उदय झाला. काय झाला? गांधार नावाच्या कला शैलीचा इथे उदय झाला. आणि ग्रीक राजांची राणी ही नाणी म्हणजे त्यांचे जे नाणी पाडत असत ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. म्हणजे तुम्ही जर सिकंदराचं जर छायाचित्र बघितलं ना तर तुम्हाला लगेच कळणार आहे, बरोबर. मग त्याच्यावरती एका बाजूला ते नाणे पडणाऱ्यांचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र, असं ते अगदी आकर्षक असं बनवायचे. तर त्या नाण्यावर त्या राजाचं नाव सुद्धा असायचं.
मग सिकंदराची नाणी सुद्धा अशाच प्रकारची होती. मग त्याच्या नंतरच्या काळामध्ये भारतातल्या राजे जे नंतर आले त्यांनी सुद्धा अशीच नाणी पाडण्यास सुरुवात केली. पुढे आता आपण बघणार आहोत सम्राट सिकंदराचा इथे छायाचित्र बघत आहोत. त्याच्यानंतर आपण त्या सिकंदराचं चांदीचं नाणी दोन्ही बाजूनी बघतो. एका बाजूला बघा तो चित्र कसं आहे, त्याच्यानंतर ग्रीक देवतेचं चित्र, त्याच्यानंतर खाली आहे दारिक बघा, बघितलं. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. अर्थात तुम्ही हे ते उघडून बाजूला ठेवलंच असणार. मी तुमच्या सोबत आहे, पाठ्यपुस्तक आहे आणि तुम्ही माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या रीतीने ते आत्मसात केलं जाईल. आता इथं बघूया आता आपण की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये सायरस नावाच्या राजानं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. कोणता राजा? सायरस. मग या सायरसनं हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेमधल्या इजिप्त पर्यंत पसरलं होतं. मग इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटानं भारताचा वायव्येकडचा भाग, काही त्यातला प्रदेश हा पंजाब पर्यंतचा काही भाग हा जिंकून घेतला होता. आणि या दारियुशने या प्रदेशामधल्या काही सैनिक आपल्या सैन्यामध्ये भरती केले होते आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची माहिती आपल्याला अगदी योग्य रीतीने मिळते, कारण त्यांनी या गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या केला आहे. त्याच्यानंतर सम्राट दारियुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राजनैतिक असे संबंध प्रस्थापित झाले आणि त्याच्यातून आता राजनैतिक संबंधामधूनच व्यापारी आणि कला या क्षेत्रामधली देवाणघेवाण आपल्या भारत आणि इराण या दोन देशांमध्ये व्हायला लागली. मग सम्राट दारियुशाने काय केलं तर त्याच्या संपूर्ण राज्यात, साम्राज्यात दारिक नावाचं एक प्रकारचं चलन लागू केलं. चलन म्हणजे काय? तर एक नाणं, पैसा आपण कसा वापरतो तसं त्यांनी ते लागू केलं. त्यामुळं व्यापार करणं हे अतिशय सोपं झालं. मग पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधलं गेलं. त्याच्यानंतर पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्येच आहे. आले लक्षात? इथपर्यंत व्यवस्थित हा प्रवास. पुढे जाऊया. आता मौर्य साम्राज्य आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहे त्या पद्धतीने आता आपण पुढे पुढे जात आहोत. तर चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. अर्थात त्याच्यानंतर मग मगधाचा नंदराजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक अगदी कंटाळले होते. नंदराजामधला सगळ्यात शेवटचा आपण राजा बघितला मागच्या उपक्रमात, धनानंद, पण तो खूप जुलमी होता आणि तो जो राज्यकारभार करत असे तो प्रजेला आवडत नसायचा. त्याच्यामुळे लोक सगळे कंटाळले होते आणि मग त्याचा सुद्धा पाडाव चंद्रगुप्त मौर्याने केला आणि मगधावर स्वतःची सत्ता ही प्रस्थापित केली. मग त्यानं काय केलं तर अवंती, सौराष्ट्र हे जिंकून घेतले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार हा करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर सिकंदराने नेमलेलं जे सत्रप होतं ना, काही अधिकारी, भारतामधला जिंकलेला काही भाग, त्याच्यामध्ये त्यांनी काही अधिकारी नेमले होते, सत्रप त्याला म्हणतात. तर मग त्याच्या मृत्यूनंतर या सत्तेसाठी सुद्धा लढाया सुरू झाल्या. अर्थात मग पुढे काय झालं तर सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. मग सिकंदराचा जेव्हा मृत्यू झाला बॅबिलॉन मध्ये, तेव्हा त्यानं वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा अगदी यशस्वी प्रकारे सडेतोडपणे प्रतिकार केला. मग पुढे काय झालं ते आपण आपल्या पुढच्या उपक्रमात बघूया. त्याच्या अगोदर आपण आपले काही प्रश्न बघूया की तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये की सिकंदराला अखेर माघार घेणं भाग पडलं. ग्रीक राजांची नाणी ही वैशिष्ट्यपूर्ण असत आणि सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. तर आता ह्याच्यामधला एखादा प्रश्न तुम्हाला जर धड्याच्या खालचा दिला असेल, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? धडा वाचावा लागेल.
म्हणजेच अर्थात ही योजना कशी आहे की तुम्ही पूर्णपणे धडा वाचायचा आणि ही प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये नमूद करायची. म्हणजे आपल्या उपक्रमातून आपल्या आपला जो आपलं विद्यालय आहे, आस विद्यालयातर्फे सुद्धा हे प्रश्न असे आपल्या उपक्रमातून, शिवाय आपल्या पाठाच्या खालचे असे सगळे प्रश्न तुम्हाला पूर्णपणे सोडवायचे. बरोबर? म्हणजे ही योजना कशासाठी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामधून तुमचं वाचन वाढणार आहे. मी जे शिकवते तेही तुम्ही ऐकताय. आपल्या उपक्रमामध्ये काही मुद्दे आहेत तेही तुम्ही बघताय. माझ्याबरोबर आपण ते सगळे सोडवत जातोय. त्याच्याप्रमाणे त्या उपक्रमाच्या खालचे हे प्रश्न. शिवाय आता हा प्रश्न तुम्ही शोधण्यासाठी धडा वाचणार, म्हणजे धडा पण वाचला गेला आणि अशा रीतीने परिपूर्ण असं संपूर्ण शिक्षण तुम्ही ह्याच्यातून मिळवणार. चला तर मग पुढच्या उपक्रमात जाऊया.